नमस्कार, मी स्वराली. आपण पाहत आहात ॲग्रोवन. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई हमखास होते. आताच जलसाठे कमी होण्याच्या बातम्या सुद्धा यायला लागल्यात. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देण्याचं योग्य नियोजन करायला हवं. त्यातल्या त्यात केळी हे हवामानाला संवेदनशील असलेलं पीक आणि त्याची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. पण उन्हाळ्यात जर आपण त्याचं नियोजन केलं नाही तर केळीच्या झाडांची चांगली वाढ होत नाही आणि उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे केळीच्या बागेसाठी पाण्याचं नियोजन कसं करायचं पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. केळीसाठी ठिबक सिंचन बेस्ट आहे हे आपण सगळे जाणतो. त्यातल्या त्यात उन्हाळ्यातही पाणी कमी झाल्यावर ठिबकच्या मदतीनं आपण झाडांना डायरेक्ट मुळांपाशी पाणी देतो. त्यामुळे काय होतं तर पाण्याची 30 ते 50% बचत होते. तसंच या पद्धतीद्वारे आपण केळीला विद्राव्य खतांचंही व्यवस्थापन करू शकतो. पाणी कसं द्यायचं तर ठिबकने द्यायचं हे तर कळलं, पण पाणी किती दिवसांनी द्यायचं, केव्हा द्यायचं, किती द्यायचं आणि नेमकी हे प्रमाण कसं ठरवायचं हेही पाहूयात. तर तापमानात वाढ दिसायला लागली की साधारणपणे 3 ते 4 दिवसांनी ठिबकने पाणी द्यायचे. त्यातल्या त्यात हलक्या जमिनीत ओलावा लवकर कमी होतो, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 दिवसांच्या अंतराने पाणी द्यायचे. तर भारी जमिनीत किंवा काळ्या जमिनीत ओलावा तपासून पाणी देण्याचं ठरवायचे. आता येतो दुसरा प्रश्न, तो म्हणजे केव्हा द्यायचं. तर केळीला शक्यतो सकाळी म्हणजे 6 ते 9 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 5:30च्या नंतर पाणी द्यावं. कारण या वेळेत ऊन कमी असतं, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि याच्यामुळे काय होतं तर पाण्याचा कार्यक्षम वापर होतो आणि झाडांना पुरेसा ओलावा मिळतो. पण हे पाणी देताना फक्त एक गोष्ट कन्फर्म करायची, ती म्हणजे पाणी देताना ते मुळांपर्यंत जातंय की नाही हे चेक करायचंय. सुमारे 6 ते 9 इंच खोलीपर्यंत पाणी गेलं पाहिजे, तरच मुळांची चांगली वाढ होते आणि झाडं अधिक मजबूत होतात. आता तुम्ही म्हणाल किती द्यायचं पण हे पाणी? काळजी करू नका, तेही सांगते. केळीला तिची लागवड केव्हा केली आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं असतं. तुमच्या बागेची लागवड जर जून जुलैमध्ये केली असेल तर प्रति झाड दररोज सुमारे 18 ते 20 लिटर पाणी द्यावं लागतं. जर तुमच्या केळी बागेची लागवड ऑक्टोबर महिन्यात केली असेल तर प्रति झाड 9 ते 11 लिटर पाणी द्यायचं. आणि जर तुम्ही आत्ता म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यात आगाप लागवड केली असेल तर तुमच्या प्रति झाडाला 4 ते 6.5 लिटर पाणी द्यायचंय. अशा प्रकारे केळीला पाणी देण्यासाठी तापमान, बाष्पीभवनाचा वेग जो जवळच्या हवामान केंद्रात मिळून जातो, जमिनीचा प्रकार म्हणजे जमीन हलकी आहे की भारी आहे, पीक गुणांक म्हणजे पिकाची वाढ, केळीसाठी जी साधारण 0.8 ते 1.2 इतकी असते, आणि प्रत्येक झाडाचं क्षेत्रफळ म्हणजे झाडांच्या ओळीतलं आणि प्रत्येक झाडातलं अंतर, या सगळ्याचा विचार करून आपण केळीच्या बागेला किती पाणी द्यायचं हे ठरवायचंय. यासोबत तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगते, तो म्हणजे सेंद्रिय आच्छादन. केळीच्या झाडांभोवती आणि मुळांजवळ जर आपण सेंद्रिय आच्छादन म्हणजे झाडाची वाळलेली पानं, पालापाचोळा अंथरला तर जमिनीतला ओलावा टिकून राहतो आणि मातीचं तापमान कमी राहण्यासाठी मदत होते. आणि याचा फायदा असा होतो की पाण्याची टंचाई असली तरी आपण झाडाला गरजेपुरतं पाणी देऊ शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कृषीविषयक नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.